खासदार ओमराजे निंबाळकर यांनी ज्या वेळेला शिंदे गटात प्रवेश केला होता त्यानंतर सातत्याने धाराशिवमध्ये ऑपरेशन टायगर 2.0ची चर्चा सुरू झाली होती आणि यामध्ये खास करून कैलास पाटलांचं नाव घेतलं जात होतं. कैलास पाटील हे ओमराजेंचे जुने आणि चांगले मित्र म्हणून ओळखले जातात. पण आता दुसऱ्या बाजूला एक वेगळीच घडामोड आपल्याला पाहायला मिळते आहे. आमदार कैलास पाटलांनीच आता एक जोरदार धमाका केलेला आहे. काल त्यांनी भाजपचे 2 मोठे नेते आहेत तर ते आपल्या बाजूने वळवण्यात त्यांना यश आलं होतं. परंतु धाराशिवमध्ये या राजकीय घडामोडी घडत असतानाच आज परत एक मोठी राजकीय घडामोड अशी घडली आहे की त्यांच्याच विरोधी असणारे तुळजापूरचे आमदार भाजपचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी कैलास पाटील आणि ओमराजेंनाही धक्का देत राजकीय डाव टाकला आहे. नेमकं धाराशिवमध्ये काय घडामोडी घडत आहेत, काल आणि आज नेमकं काय घडामोडी घडल्या या तुम्हाला थोडक्यात समजावून सांगतो. धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी काही दिवसांपूर्वीच ऑपरेशन टायगरचा दुसरा भाग आपल्याकडे चालू होईल आणि असं बोलताना त्यांनी आमदार कैलास पाटलांचंही नाव घेतलं होतं आणि या प्रकरणाला हवा देण्याचा त्यांनी प्रयत्न केला होता. पण आता कैलास पाटलांनीच डाव टाकत ही हवा जी आहे तर ती सत्ताधाऱ्यांच्या विरोधात वळवल्याचं आपल्याला काल पाहायला मिळालं. त्यांनी शरदचंद्र पवार पक्षाचे मोठे नेते संजय निंबाळकर जे ओमराजे निंबाळकरांचे चुलत भाऊच आहेत आणि भाजपचे रामेश्वर शेटे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांना जे आहे तर ते त्यांनी उबाटा पक्षात खेचून आणण्यात यश मिळवलं. संजय निंबाळकर हे कळंब धाराशिव या भागातले मोठे सामाजिक आणि राजकीय वर्चस्व असलेले नेते, तर दुसरीकडे रामेश्वर शेटे हे भाजपचे जिल्हा संयोजक आणि खरेदी विक्री संघाचे उपाध्यक्ष आहेत. त्यांच्याकडे विधी क्षेत्राची मोठी जबाबदारी होती. याशिवाय त्यांनी आणखीन काही नेते आहेत मोठे जे आपल्या बाजूने वळवलेत. त्यात भाजपचे माजी शहराध्यक्ष उपनगराध्यक्ष राजाभाऊ बागल, तेरणा साखर कारखान्याचे माजी संचालक रामभाऊ पडवळ, नवनाथ क्षीरसागर असे अनेक मोठे मोठे नाव आहेत जे त्यांनी आपल्या बाजूने वळवले आहेत. या सगळ्या नेत्यांना मातोश्रीवर जाऊन त्यांनी शिवबंधन बांधून घेतलं आहे. त्यामुळे अचानक ठाकरे गटाची ताकद वाढली असं वातावरण काल निर्माण झालं होतं आणि महायुतीला कुठेतरी धक्का बसला अशी चर्चा सुरू होती. पण यावर प्रत्युत्तर म्हणून काही तासातच भाजपचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी आपला डाव टाकलेला आहे आणि उबाटाला त्यांनी धक्का दिला आहे. सोलापूरला आज भाजपची विभागीय बैठक होती आणि या बैठकीमध्ये प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण, मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत तब्बल ठाकरेच्या 10 नगरसेवकांनी जो आहे तर तो भाजपमध्ये जाहीर प्रवेश केलेला आहे. कळंब नगरपालिकेच्या 20 सदस्यांच्या सभागृहामध्ये ठाकरे गटाच्या नगरसेवकांची संख्या एकूण 9 होती. यापैकी 8 नगरसेवकांनी एकाच वेळी पक्षाला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला आहे आणि एक स्वीकृत नगरसेवक आणि काँग्रेसचा नगरसेवक असे मिळून एकूण 10 जणांनी आज भाजपचं कमळ हाती घेतलेलं आहे. त्यामुळे आता ठाकरे गटाच्या सत्तेला या ठिकाणी धोका निर्माण झालेला आहे आणि कैलास पाटलांच्याच बालेकिल्ल्यात हा त्यांच्यासाठी मोठा राजकीय भूकंप मानला जातो आहे. विशेषतः ओमराजेंसाठी सुद्धा हा एक धक्का आहे असंही आपण म्हणू शकतो. कारण तसं पाहिलं तर हे नगरसेवक शिवसेनेतून शिवसेनेकडे जायला पाहिजे होते नॅचरली, म्हणजे त्यांनी ओमराजेंच्या मागं जाणं अपेक्षित होतं. परंतु त्यांनी आता भाजपचं कमळ हाती घेतलेलं आहे. एकंदरीतच राणा पाटलांनी ओमराजेंना हा डाव टाकून शह दिला असं आपण म्हणू शकतो या बाबतीमध्ये. या पक्षप्रवेशानंतर त्यांनी आपली प्रतिक्रियाही दिली आहे. ते म्हणाले आहेत की हा कुणालाही मी धक्का दिलेला नाही आहे. कळंब आणि धाराशिव जिल्ह्याच्या विकासासाठी झालेले हे प्रवेश आहेत असंही त्यांनी म्हटलं आहे. पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी जसं वक्तव्य केलं होतं की ऑपरेशन टायगर ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे, त्याचप्रमाणे ऑपरेशन लोटस ही सुद्धा एक निरंतर चालणारी प्रक्रिया आहे असं त्यांनी म्हटलं आहे. आणि एक कोट देखील केलं आहे महत्त्वाचं त्यांनी की असेच प्रवेश जे आहेत तर ते भविष्यात देखील होत राहणार आहेत, भविष्यातही ही इनकमिंग असं सुरू राहील असं ते म्हणाले आहेत. त्यामुळे आता या ज्या राजकीय घडामोडी घडत आहेत त्याच्या येणाऱ्या पुढच्या निवडणुकांमध्ये त्याचे काय पडसाद उमटतात, एकूण काय राजकीय गणितं बदलतात त्या ठिकाणी ते पाहणं आता आपल्यासाठी महत्त्वाचं ठरणार आहे. एकंदरीतच या धाराशिवच्या राजकारणावर तुमची काय प्रतिक्रिया आहे ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशीच राजकीय व्हिडिओ जर तुम्हाला पाहायला आवडत असतील तर सरकारनं आम्हाला सबस्क्राईब करायला विसरू नका.